नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सीताईच्या दोघीही मैत्रिणी तिथे आलेल्या असतात. आता कावेरी ही आता सीताईला म्हणते की हे बघ, आपल्यामध्ये जे काही भांडण झालं होतं ते झालं गेलं, गंगेला मिळालं आणि मला तुझ्या सुनेने आणि मुलाने सगळं काही सांगितलंय. तेव्हा आता आपण पुन्हा आपल्या नव्याने नात्याला सुरुवात करूयात असे म्हणत कावेरी आता हसतच तो फुलांचा बुफे सीताईला देते. तर सीताई खूप खुश झालेली असते. त्यानंतर आता सीताई जीविका आणि कावेरीला म्हणते की बरं झालं नशीब तुम्ही दोघी इथे तुमच्या मनाने आलात. बरं झालं तुम्हाला बोलवायला मला कुक्कारा नाही घालावा लागला. ते ऐकून आता संपदा म्हणते की कुक्कारा म्हणजे? उर्मिला म्हणते संपदा, कुणाला जर गावाकडे बोलवायचं असतं ना तर कुक्कारा घालतात. ते ऐकून आता शिवा खुश होते आणि म्हणते की सीताई मग करा ना कुक्कारा, ते काय आम्हाला ऐकायचंय. तर आता कावेरी म्हणते की तेव्हा ना सगळ्यात छान कुकारा तूच घालायची. सीताई खुश होती. तर शिवा म्हणते की सीताई करा ना. आणि लगेच आता सीताई तोंडाने कुकारा वाजून दाखवते. तर सीताईचा तो आवाज ऐकून आता सगळेजण हसू लागतात आणि खुश झालेले असतात. आणि तेवढ्यात आता कीर्ती तिथे येते. कीर्तीला बघताच आता लगेच जीविका आणि कावेरी म्हणतात की ही आपण असताना खूप लहान होती ना आणि बघ किती मोठी झाली. तेवढ्यात सीताई कीर्तीला खुणावते आणि तिला पाया पडायला सांगते. तर आता कावेरी आणि जीविका तिला पाया पडून नाही देत. आणि आता कावेरी म्हणते की बस झालं बस, नाही तर या मोहमायेमध्ये उगाच अटकायचो, नंतर बघूयात आपण. आणि त्यानंतर आता आशूकडे बघत आता जीविका म्हणते की अरे तो आशू ना, आणि सीता तुझा मुलगा अगदी रामभाऊजींवरती गेलाय. तेवढ्यात आता आशू लाजतो. तर जीविका म्हणते बघ कसा लाजतोय. त्यानंतर आता सीताई म्हणते की ते सगळं जाऊ द्या, पण एवढ्या वर्षांनी मला भेटायला तुम्हाला वेळ कसा मिळाला. तेव्हा आता जीविका आणि कावेरी म्हणते की तुला भेटायला आम्ही थेट पुण्यावरून आणि कोल्हापूरवरून आलोत. सीताई म्हणते की मला वाटलं की आता काय कोण येतंय आपल्याला भेटायला, सगळ्या जणी आपापल्या संसारात रमल्या असतील. आणि तेवढ्यात आता जीविका म्हणते की सीता डोळ्यातून पाणी काढू नको, तुझे अश्रू बघायला नाही आलोत आम्ही. आणि त्यानंतर सीताई म्हणते की अगं तुम्ही आल्यापासून उभ्या का राहिल्यात, बसा. आणि दोघी ही सीताई सोबत आता सोप्यावर बसतात. प्रेमाने आता आशू, संपदा, उर्मिला आणि शिवा सगळ्या जणी बसतात. तर कीर्ती मात्र अपराध्यासारखी उभी असते. तेवढ्यात आता जीविका म्हणते की तू काय अपराध्यासारखी उभी आहे. तर आता कीर्तीसुद्धा बसू लागते. तर सीताई म्हणते की अगं तुला कामं असतील ना, तू जा आणि कामं कर. आणि कीर्तीचा मूड ऑफ झालेला असतो. कीर्ती लगेच आतमध्ये निघून जाते. आणि त्यानंतर आता संपदा म्हणते की काकू तुम्ही तर लहानपणी खूप मजा करत असाल ना. जीविका म्हणते की तुझ्या काकूचे एवढे किस्से आहेत ना की तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही. संपदा म्हणते हो का. आणि तेवढ्यात आता संपदा म्हणते की थांबा मी एक सेल्फी काढते. आणि लगेच आता संपदा सगळ्यांचा सेल्फी काढते. इकडे आता पान्हा गँग गॅरेजमध्ये काम करत असतात. तर तेवढ्यात आता चंदन तिथे येतो. पण चंदन मात्र कशा तरी टेन्शनमध्ये असतो आणि विचार करत असतो. सगळेजण आता उठून उभा राहत चंदनकडे बघू लागतात. तेवढ्यात आता डिप्पर पुढे येत म्हणतो की चंदन, अरे दिव्या तर आता तुझ्यासोबत खूप चांगलं वागते, मग एवढा का तू उदास दिसतोय. आणि लगेच आता चंदन म्हणतो की बाकी काही नाही रे, तो जगदीश काका पुन्हा आला होता. पान्हा गँग म्हणते की काय, तो पुन्हा आला होता आणि काही केलं का, काही म्हणाला का. तर चंदन म्हणतो की काही नाही रे, फक्त आता तिथे आला होता आणि माई आजीसोबत बोलला आणि घडलेली सगळी हकीकत चंदन आता पान्हा गँगला सांगतो. चंदन म्हणतो मला ना त्याच्यावरती संशय येतो, तेव्हा ना आपण त्याच्यावरती नजर ठेवायला हवी. मला वाटतंय नक्कीच त्याचा काही ना काही प्लान नक्की असणार. तेवढ्यात आता बॅटरी म्हणतो त्याच्यावर नजर ठेवायची एवढंच ना, मग आपल्यावर सोपवा ते काम, आपण अगदी व्यवस्थित करू. इकडे आता सीताईच्या दोघीही मैत्रिणी आता सीताईला सगळे किस्से सांगत असतात. कावेरी म्हणते की ज्या वेळेस मी लग्न होऊन माहेरी आले ना त्यावेळेस आई काय म्हणाली माहिती आहे का, जावई बाप्पू आले आणि मी फक्त ताट उचलूच मेले. सगळेजण आता पुन्हा हसू लागतात. आणि लगेच आता जीविका म्हणते की सीता आपलं लहानपण खरंच खूप सुंदर होतं. आणि त्यानंतर आता जीविका म्हणते की सीता आपण लहानपणी काय खेळ खेळायचो, लंगडी, कबड्डी आणि सूरपारंब्या, लपाछुपी सगळेच खेळ आपण खेळत असायचो. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते की जीविका तू खूप छान गाते बरं का, एकदा होऊन जाऊ दे ना. तेवढ्यात आता जीविका म्हणते की पण अचानक माझ्याकडे का मोर्चा वळवला तुम्ही. तर आता जीविका आडेओढे घेऊ लागते आणि म्हणते की आत्ता नको ग. सीताई म्हणते काय ग जीविका तुला गाणं म्हणायचं नाही का. आणि आता जीविका एकदम सुंदर आवाजात आता खूप छान गाणं म्हणते. सगळेजण चुटकी वाजवत आता गाण्याचा आस्वाद घेतात. सगळ्यांना खूप आता हायसं वाटलेलं असतं.
आणि सीता म्हणते की जर गावात कोणाचं लग्न निघलं ना तर राणीच्या अंगात लगेच सीता संचारायची. तर आता राणी हसू लागते आणि लगेच आता राणी खूप छान डायलॉग बोलत असल्याची सीता बोलते. तर आता सगळेजण राणीला डायलॉग बोलायला सांगतात. तर राणी मोठ्या आवाजात म्हणते की नाही बोलणार, कळलं का? सगळेजण आता गंभीर होतात आणि राणीकडे बघू लागतात. पटकन आता राणी हसू लागते आणि एक सुरात आता राणी डायलॉग बोलती. राणीचे तो डायलॉग ऐकून आता सगळेजण खूप खुश होतात. शिवा म्हणते की अरे यार काय भारी आवाज काढला. त्यानंतर आता राणी म्हणते की आम्ही तिघी खूप जीवाभावाच्या मैत्रिणी, आम्ही दोघी तर आमच्या मनासारख्या जगलो, पण सीताने घराची सगळी जबाबदारी स्वीकारली आणि सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. आणि त्यानंतर आता राणी म्हणते की एवढ्या कमी वयात सीतावरती खूप मोठी जबाबदारी होती, पण तिने ती सगळी जबाबदारी एकदम हसत खेळत पेलवली. आणि लगेच आता जीविका म्हणते की सीता खूप टेरर होती बरं का. एका मुलाने एका मुलीची छेड काढली होती, तर सीताईने जाऊन त्याला अशी वाजवली होती ना की आयुष्यात त्याने परत पुन्हा मुलीची छेड काढली नसेल, इतकी टेररिस्ट होती. तर सगळेजण आता सीताईकडे बघू लागतात आणि लगेच आता विचार करत संपदा म्हणते की एक सेकंद, म्हणजे काकू सेम टू सेम शिवासारखी होती का? तर सीताई म्हणते शिवासारखी नाही, फक्त शाब्दिक. आणि लगेच आता राणी म्हणते की नाही, जशास तसं वागायला हवं आणि आजच्या जमान्यात हेच पाहिजे. तर आता शिवा म्हणते बरोबर आहे. आणि त्यानंतर आता कावेरी म्हणते की हे बघ शिवा, आम्ही तुझे खूप सगळे किस्से ऐकलेत बरं का, त्यामुळे आम्हाला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. तर शिवा खुश झालेली असते. आणि त्यानंतर आता राणी म्हणते की सीता, आम्हाला तुझं सुद्धा कौतुक वाटतं, तुझ्या सुनेला जशी आहे ना ती तशीच राहू दे बरं का. राणी म्हणते की माहेरून सासरी येताना कशाला उगाच बदल करायचा, आपण जसे आहोत ना तसंच राहायला हवं. तेव्हा आता राणी म्हणते की सीता, तू तुझ्या शिवाला ना अगदी तसंच राहू दे. आणि ते ऐकून आता सीताईच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आता उर्मिला म्हणते तुम्ही खूप वर्षांनी भेटलात ना त्यामुळे त्यांना असं वाटतंय. सीताई म्हणते की खरंच मला तुम्ही भेटला ना एवढ्या वर्षांनी, खूप आनंद झाला. आणि सीताई म्हणते की काय बोलायचं ते कळतच नाहीये. आणि सीताईला ठसका जातो. तर शिवा सीताईला पाणी देते. सगळ्या जणी आता सीताईला म्हणते सावकाश. आणि त्यानंतर आता प्रेमाने सीताई पाणी पित असते. तर शिवा आशू हे सीताईकडे बघत असतात. तर आता राणी आणि कावेरी दोघीही जीवाभावाच्या मैत्रिणी सीताईला दोन्ही बाजूने साथ देऊन उभे असतात आणि सीताईला अगदी व्यवस्थित करत असतात. आणि त्यांचे ते प्रेम बघून आता आशू आणि शिवाला देखील सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो. आणि शिवाने आता सीताईच्या जीवाभावाच्या मैत्रिणींना आणून सीताईला सगळ्यात मोठा आनंदाचा धक्का देऊन आनंदाचे सरप्राईज दिलेले असते. आणि तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणी भेटल्यानंतर सीताई खूप खुश झालेली असते. आणि प्रेमाने आता शिवा आणि आशू दोघेही सीताईकडे बघू लागतात आणि त्यांची मैत्री बघू लागतात. तर आता सीताईने तिच्या मैत्रिणीसोबत भूतकाळातील सर्व किस्से आणि सर्व गोष्टी आता आशू, शिवा आणि उर्मिलासमोर सांगितलेल्या असतात. तर कशी वाटली भूतकाळातील सीता ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.